हाय, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर अजित मराठे. मी राजेंद्र सावंत. आणि राजेंद्र, तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का माझा आहे कळत नाहीये, पण मध्येच लॅग झालं. अच्छा, मग माझ्या इकडे असेल, कारण का माझ्या इकडे थोडा स्लो आहे नेटवर्क. आज जिओचं ब्रॉडकास्टिंग जरा वीक आहे. ओके. ओके. सो राजेंद्र, आपला आजचा एपिसोड नंबर 40 आहे आणि याची आठवण मी तुला येस. मगाशी करून दिलेली आहे. हो ना. आणि हो ना, तू खोचकपणे बरोबर ती आठवण करून देतो. हा, आणि 39वा जो आपला एपिसोड झाला तो हो. अय्यर सरांचा झाला होता आणि त्यांनी येस. माइंड कंट्रोल वरती बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. आणि खास करून दिवसाची सुरुवात कशी करायची, पॉझिटिव्ह शब्द कसे वापरायचे, व्यवसायात काही प्रॉब्लेम आले तर क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. अजित, मेमरी टेक्निकसाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी फोन केले आणि मेमरी टेक्निक राईट. फार लोकांना आवडलं. आय थिंक आपण एक सेपरेट कार्यक्रम त्यांचा अरेंज करायला पाहिजे. राईट. आणि राजेंद्र, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रोग्रामच्या वेळेला अनेक लोक आपल्याला असं म्हणाले होते की आम्हाला एखादा त्यांचा प्रोग्राम अटेंड करायला आवडेल माइंड टेक्निक वरती, माइंड प्रोग्रामिंग वरती. आणि मला त्याच्यानंतर कार्यक्रमानंतर मेसेजेसही आले आणि त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी असं म्हटलं की आम्हाला सरांचा एक प्रोग्राम करायला आवडेल. आणि म्हणून मग मी सरांना मेसेज टाकला की सर, काही लोक इंटरेस्टेड आहेत कार्यक्रम करायला, जवळजवळ 10च्या आसपास संख्या आहे. तर सर म्हणाले की आपण 20 संख्या जर का घालूया, पण तो कार्यक्रम 4 दिवसाचा असेल, सॉरी 3 दिवसाचा असेल आणि प्रत्येक दिवशी 4 तास चालेल. सकाळी की संध्याकाळी? टायमिंग संध्याकाळचा त्यांनी दिलेला आहे, 5 ते 9चं. सो 5 ते 9 संध्याकाळी आपण तारीख फक्त ठरवायची. ती तारीख ठरवली की आपण सगळ्यांना कळवूया. त्यामुळे तुमच्यापैकी ज्या लोकांना अय्यर सरांच्या त्या माइंड टेक्निक प्रोग्राम वरती, मेमरी टेक्निक प्रोग्राम वरती, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, हा प्रोग्राम तुम्हाला जर का अटेंड करायचा असेल तर तुम्ही कृपया आजही चॅटबॉक्स मध्ये लिहा आम्हाला. म्हणजे आम्ही तुम्हाला आवर्जून त्या कार्यक्रमाचं आमंत्रण पाठवू, म्हणजे तुम्हाला रजिस्टर करता येईल. यू आर राईट अजित. आणि भरपूर लोकांचे फोन आलेले आहेत. आय थिंक वी शुड स्टार्ट विथ अवर डायनामिक गेस्ट. आपले आपले ऑलरेडी बरेचसे गेस्ट ऑलरेडी यायला सुरुवात झालेली आहे. मित्र अनेक आलेले आहेत. किरण सावंत बघतोय. हाय किरण, गुड इव्हनिंग. आणि तुझी तब्येत ठणठणीत आहे हे ऐकून आणखीन मजा आली. अतुल निवर्गी आहेत औरंगाबाद वरून. ऋषिकेश तावडे आहेत, ते म्हणतात खूप दिवसांनी भेटून बरं वाटलं. ऍडव्होकेट केशव कोरगावकर आहेत. असे आपले मित्र येत राहतात. आणि राजेंद्र, आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. तो मित्रांनो, आजचा एपिसोड सुरू करताना तुम्हाला आवर्जून मी हे सांगेन की जर का तुम्हाला अय्यर सरांच्या माइंड टेक्निक प्रोग्रामला जर का पार्टिसिपेट करायचं असेल तर कृपया आम्हाला आज चॅटबॉक्स मध्ये सांगा. म्हणजे ज्या वेळेला आम्ही तो प्रोग्राम ठरवू त्यावेळेला आम्ही तुम्हाला कळवायची व्यवस्था करू. आणि राजेंद्र, आजचे जे आपले गेस्ट आहेत ते फंटॅस्टिक आहे. पहलवान गडी काय? पहलवान गडी आहे, पहलवान गडी आहे. यशाचा धनी पहलवान गडी. आणि हा पहलवान गडी नुसता राजेंद्र वागायला बोलायला पहलवान नाही, तो धंद्यात पण पहलवान आहे एकदम. नाही, पण ही इज अ जेंटलमॅन ऑल्सो बॉस. ही इज अ जेंटलमॅन ऑल्सो. आणि अतिशय हंबल बिगिनिंग ज्याला आपण म्हणतो ना, ग्राउंड लेवल वरतून अतिशय साध्या गावामधून, सांगली जिल्ह्यामध्ये येलूर नावाचं गाव आहे. तर येलूर नावाच्या गावामधून ज्या माणसाने सुरुवात केली आणि ज्याचा प्रवास हा एक साधा धाबा ते आता 5 स्टार हॉटेल, क्या बात. असा ज्याचा प्रवास आहे, अशा आपल्या मित्राला संतोष पाटीलला आपण भेटणार आहोत. अतिशय हॉस्पिटॅलिटी मध्ये एक आदराने घेतलं जाणारं नाव आहे. आणि राजेंद्र, मी त्याच्या युकेज रिसॉर्टला पण गेलेलो आहे. मी त्याच्या साई इंटरनॅशनलच्या ला पण गेलेलो आहे. आणि खऱ्या अर्थाने आपुलकी काय असते, खऱ्या अर्थाने मनापासून जेवण वाढणं काय असतं, आणि गरमागरम यार. आणि ते मी राजेंद्र तुला सांगतो, मी ती थाळी खाल्ली, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन थाळी. म्हणजे आपल्याला या मॉलमध्ये जाऊन ते आपण राजधानी किंवा इतर त्या राजस्थानी, जातो गुजराती. ती खातो, पण टिपिकल महाराष्ट्रीयन थाळी काय असते
आणि काय काय त्यात पदार्थ असू शकतात. आहा, अरे काय चायला त्या दिवशी तुम्हाला जेवलो तोंडाला आम्ही. पाणी सोडायला लागलं आता तू म्हणजे आहा, वर्णन कोणाचं करतोय आणि मस्त यार, मस्त गरमागरम भाकरी, क्या आणि बात गरमागरम भाकरी वाटणं हे पण खूप मोठं स्किल आहे. सो क्या असा बात असा असं असं ज्यांनी नाव कमावलेलं आहे, त्याच्या युकेज रिसॉर्टला आम्ही गेलो. इट वॉज फॅन्टॅस्टिक. ज्याला स्वच्छता म्हणतात ना राजेंद्र, ही स्वच्छता काय असते ही या गेल्यावर, या माणसाच्या हॉटेलमध्ये गेल्यावरती आपण शिकावं. आणि गंमत म्हणजे लोक लांबून लांबून येतात आणि सगळ्यात पहिले ह्याच्या टॉयलेटमध्ये जातात. एवढं सुंदर आणि स्वच्छ टॉयलेट असतं. क्या म्हणजे बात याचं साई इंटरनॅशनल जे हायवेला हॉटेल आहे कोल्हापूरला, कोल्हापूरच्या अलीकडे, ते टॉयलेटसाठी खूप फेमस आहे. जेवणासाठी तर आहेच, पण लोक पहिले टॉयलेट विचारतात. आणि आणि ते खास खरं आहे करून कारण महिलांना जेव्हा वगैरे. हा, फॅमिली एक्झॅक्टली. फॅमिली बरोबर आपण जेव्हा जातो तेव्हा खरंच हा मोठा हे असतो ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि त्या कोल्हापूरला राजेंद्र, मला तुला आठवणीने सांगायचंय ते म्हणजे, मी आता म्हटलं की अतिशय हंबल बिगिनिंग आहे. गावातल्या एका छोट्या गावामधून सुरुवात केलेल्या या पोरांनी. पण आता जर का तुम्ही त्या साई इंटरनॅशनलला गेलात तर जवळजवळ 1 किलोमीटर हायवे टचिंग लाईन होईल, एवढा सगळा विस्तार आहे त्या साई इंटरनॅशनलचा. त्याच्यामध्ये मॅरेज हॉल आहे, त्याच्यामध्ये बार अँड रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये रूम्स आहेत राहायच्या, त्याच्यामध्ये टिपिकल शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आहे. आणि त्याच्याच बरोबर जसं आपण विठ्ठल कामतांचा वगैरे असा मोठा एक पॅन्डॉल बघतो ना, तशा प्रकारचा भव्य पॅन्डॉल आहे की ज्याच्यामध्ये अतिशय चांगलं महाराष्ट्रीयन आणि इतरही, ज्याला स्नॅक्स म्हणतो आपण, ते स्नॅक्स आयटम खायला मिळतात. आणि असं एक फॅन्टॅस्टिक हॉटेल आहे. तसंच युकेज रिसॉर्टचं पण तसंच आहे. आणि त्या युकेज रिसॉर्टला तर 5 स्टारची परमिशन मिळाली आहे. पण राजेंद्र, गंमत म्हणजे काय माहितीये का, की फास्ट फूड सेंटर असू दे, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट असू दे, वेडिंग हॉल असू दे, किंवा रिसॉर्ट असू दे, या सगळ्यामध्ये स्वच्छता, आपलेपणा आणि लोकांना देण्यात येत असलेली सर्व्हिस फंटॅस्टिक. त्यामुळे या चारही प्रकारामध्ये, पाचही प्रकारामध्ये ज्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. आणि त्याचबरोबर त्यांनी फक्त हे काम स्वतःपुरतं ठेवलं नाही, तर त्यांनी या हॉटेल इंडस्ट्रीतल्या लोकांना, अनेक उद्योजकांना एकत्र केलं, त्याची संघटना बांधली. दॅट्स ग्रेट आणि खास काळामध्ये ज्या वेळेला जवळजवळ 11 का 13 महिने हे हॉटेल्स बंद होते पूर्णपणे, त्यावेळेला कशा प्रकारे त्याच्या माणसांना सांभाळलं, ही सगळी स्टोरी आपण ऐकण्यासाठी मित्रांनो, ऐकण्यासारखे मित्रांनो. आणि खास करून जे सर्व्हिस इंडस्ट्री आहे, हे फक्त हॉटेलमुळे तुम्ही लक्षात नका ठेवू. तुम्ही फक्त हॉटेल इंडस्ट्री म्हणून याच्याकडे बघू नका. तर ओव्हरऑल सर्व्हिस इंडस्ट्री म्हटल्यावरती संतोष पाटीलनी आणि त्यांच्या लोकांनी काय काय गोष्टी केल्या, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. आपण आचरणात आणल्या पाहिजेत, आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. असे आजचे आपले गेस्ट आहेत संतोष पाटील. त्यांच्या हॉबीज आहेत लोकांना करिअरला दिशा मिळावी अशा प्रकारचं गायडन्स करणं. टुरिझम हे त्यांची हॉबी आहे, आणि नेटवर्किंग ही देखील त्यांची हॉबी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना व्हॉलीबॉल. आता सध्या युकेज रिसॉर्टचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ते युकेज रिसॉर्ट खोपोलीला आहे. आणि हॉटेल साई इंटरनॅशनल जे येलूरला आहे, साई मंगलम जो हॉल आहे, साई संस्कृती शिराळ्याला आहे, त्याचे ते सीईओ आहेत. आणि साई प्रोजेक्ट कन्सल्टंट्सचे ते पार्टनर आहेत. अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि राजेंद्र, त्यातली मला खास करून ही ऍक्टिव्हिटी सांगायची आहे. कोल्हापूरच्या जवळ एक कण्हेरी मठ आहे, आणि त्या कण्हेरी मठाचा प्रचंड सामाजिक काम आहे. त्या कण्हेरी मठाच्या सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन कण्हेरी मठाचे वन ऑफ द ट्रस्टीज आहेत. एक विश्वस्त म्हणून संतोष पाटील काम बघतात. अशा प्रकारे अनेक गोष्टी संतोष पाटील करतायत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सॅटरडे क्लबमध्ये माझे ते सहकारी आहेत, माझ्या बरोबर काम करतात. आणि नुकतंच जे बजेट सेशन झालं होतं मागच्या वर्षी, त्यावेळेला सॅटरडे क्लबला त्या बजेट सेशनमध्ये जवळजवळ 20 ते 21 उद्योजकांना एबीपी माझानी स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं होतं. आणि संतोष पाटील हे त्या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी स्पीकर होते. सो असा एक फॅन्टॅस्टिक माणूस आहे.
सो आपण त्यांना वेलकम करूया. लेट्स वेलकम संतोष पाटील. नमस्कार सर. खूप खूप स्वागत सर. आणि संतोष, तुमचे ना अवॉर्ड्स रेकॉग्निशन भरपूर सांगायचं होतं, पण मला सारखं ते घड्याळ दिसायला लागलं. मी म्हटलं चायला मी 10 मिनिटं बोलतोय आणि या माणसाची इंट्रोडक्शनच एवढी आहे की बाबा ते बहुतेक अर्धा तास इथेच सगळं इन्व्हेस्ट होईल माझा. त्याच्यामुळे अवॉर्ड्स आणि हे ते मी शेवटी थांबलो. आणि तुम्ही आज मला या ठिकाणी बोलवलं, हाच मोठा माझा बहुमान आहे असं मला वाटतं. हा तुमचा ज्याला विनय म्हणतो ना आपण, त्या संतोष नावामध्ये एक विनय पण आहे, तसा हा तुमचा विनय आहे. सो धन्यवाद. आपण सुरुवात करूया. संतोष विनयाने शोभतो असं वगैरे काहीतरी म्हणायला लागेल. क्या बात आहे. मी आता या युके रिसॉर्ट आणि साई इंटरनॅशनल बद्दल बरंच सांगितलं काय काय, पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे की सध्या युके रिसॉर्टचा व्याप किती आहे, नक्की हे युके रिसॉर्ट हे नाव काय आहे, आणि साई इंटरनॅशनलचा व्याप किती आहे. मगाशी तुम्ही बोलताना जेवणाची खूप तारीफ केली असं मी ऐकलं. खरं सांगू का, दिल से बनाया और प्यार से खिलाया तो कुछ भी अच्छा लगता है. क्या बात आहे. क्या बात. म्हणजे हे खरं आहे. म्हणजे आपण आपल्या घरी, खरं तर आपल्या घरी जे जेवण बनतं, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आम्ही येणारे लोक असतो त्याला आम्ही गेस्ट म्हणतो. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला कस्टमर म्हटलं जातं, क्लायंट म्हटलं जातं, पेशंट म्हटलं जातं, किंवा पॅसेंजर म्हटलं जातं. इंडस्ट्रीच्या नुसार त्याला बोललं जातं. पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये गेस्ट म्हटलं जातं. गेस्ट म्हणजे आपल्या घरी येणारा पाहुणा, आणि हॉटेल हे दुसरं घर असतं. साधा चहा जरी आपल्याला प्यायचं झालं ना सर, आणि रस्त्यावर 2 गाडी असतील तर आपण कुठल्या गाड्यावर जायचं ह्याचा विचार करून तिथं जातो. असं रॅन्डमली जाऊन कुठल्या तरी दुकानात जाऊन शर्ट विकत घेतो असं आपण घेत नाहीये. कारण त्याच्या पाठीमागं खूप अशा भावना गुंतलेल्या असतात आपल्या. कारण तो म्हणतात ना की ह्याचा एक मार्ग असतो यशाचा, तो पोटातून जातो. तर त्यामुळं परंतु हे जात असताना तुमची जी काही चव असेल, त्याची जी काही सर्व्हिस असेल, त्याला तुमच्या म्हणजे दिल से बनाया म्हटलं ना, म्हणजे आतून जर ते आलं आणि त्याच्यामध्ये मग तुमचा ओलावा, प्रेम, जिव्हाळा ते घरी जरी आपल्या बायकोनं वाढलं आणि जरा थोडी आदळ केली तर तिचं जेवण चांगलं लागत नाही. ही जेवणाची खासियत आहे. त्यामुळं जेवण तेच असतं, पण त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या भावना येणं खूप गरजेचं असतं. थँक्यू सो मच, तुम्ही बोलवलं. आणि तुम्ही मगाशी काय इंट्रोडक्शन केली, खरंच म्हणजे काय पहिल्या पिढीचेच उद्योजक आहे. आणि माझ्या येलूर गावी, म्हणजे जे खेडेगाव आहे, तिथंच हायवेला जमीन होती, आणि तिथं मग माझ्या दाजींच्या सहकार्यानं कल्पना आली आणि एक म्हटलं छोटस एखादा धाबा टाकावा, एक काहीतरी बिझनेस जमतोय का बघावं म्हणून. आणि तो धाबा टाकला. त्यावेळेला कोकणातनं जाऊन ते भात्यान आणलं किंवा ते पेट आणलं, त्याच्यातून उभा केला. आणि सुरुवातीला असं केलं कारण का, तर म्हटलं एकतर आपण सर, आपण मराठी उद्योजकांच्यासाठी खूप काम करता. आपल्याला कल्पना आहे की मराठी उद्योजकांच्या मध्ये न्यूनगंड असतो थोडासा, आणि थोडासा काय मोठा बराच असतो. आणि आमच्याही सगळ्यांच्या मनामध्ये तो न्यूनगंड होता की हे चालतंय का नाही, कसं चालेल, आपणाला जमल का नाही. हॉटेल इंडस्ट्री, सांगली जिल्ह्यातल्या एका वाळवा तालुक्यातलं पाटलाचं पोरग, कान आपला पाठीचा कणा जरा ताटच, ह्या हॉटेल इंडस्ट्रीला ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे अशी थोडीशी चिंता होती, आला हे आपल्याला जमल का नाही जमल. म्हणून आपलं ते धाबा केला. समजा चालला तर चालला, नाही तर मग मोडून खाल्ला. म्हणजे अशा हेनं खरंच तुम्हाला सांगतो ते सुरू केलं 93 ला. आणि खरं तर साईबाबांची कृपा, माझ्या दाजींचं सगळं मार्गदर्शन, आशीर्वाद, त्यांचं व्हिजन, आमच्या सगळ्यांची कुटुंबाची मेहनत त्या पाठीमागची, आणि सुरुवातीचे 3-3.5 वर्ष आम्ही तशा पद्धतीनं चालवलं. खूप चांगली लोक आम्हाला मिळाली, चांगली सर्व्हिस, सेवा. तुम्हाला खरं सांगू, पहिल्या दिवशी जेव्हा सुरू केलं ना सर, हायवेलाच ना, ते पहिलं कस्टमर आलं, आम्ही खुश झालो. गाडी लागली, आलं बसलं,
सर तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार, ते जे कस्टमर होतं ना ते शिर्डीवरनं निघालं होतं, रस्त्यात कुठेही थांबलं नव्हतं आणि डायरेक्ट आमच्या इथं आलेलं. हो हो. पहिलं कस्टमर बघा, देवाचा आशीर्वाद हा असतो, मिळतो, प्रत्येक गोष्ट मान्यावर आहे, पण ही सुरुवात आहे आमची. आणि पहिला त्यांनी प्रसाद दिला, त्यांनी खाल्लं, जेवले आणि अगदी समाधानानं ते गेले. म्हणजे ही जी सुरुवात झाली ना ती कुठंतरी काहीतरी पूर्वपुण्याही असेल म्हणा, किंवा आपल्या हातून चांगलं काम काहीतरी झालं असेल, किंवा त्यामुळेच आणि मग हे सगळं सुरू झालं. 3-3.5 वर्षानंतर मग आम्ही बिल्डिंग मध्ये गेलो. त्याच्यानंतर असं वाटलं की आता ह्या ठिकाणी तिकडं त्यावेळेला लग्न म्हणजे आपल्या खेडेगावात आमची देवळात लग्न व्हायची, नाहीतर पुढे जाऊन आपला दारात मांडव घालायचा, तिथं लग्न व्हायची. गैरसोय खूप अशा मोठ्या सोयी होत्या, गैरसोयी होत्या. तर एक चांगला हॉल केला. त्यावेळेला लोक म्हणायची वेलूर सारख्या खेडेगावात येऊन लग्न कोण करेल, ते कुठं तर कोल्हापूरला असावं, कराडला असावं, सांगलीला असावं, मोठ्या शहरामध्ये असावं, खेडेगावात येऊन लग्न कोण करेल, अशी परिस्थिती ते सगळी होती. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते सुरू केलं. पण सर मला आज सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा सुरू झालं, ज्या पद्धतीचा आम्ही हॉल बनवला, ज्या पद्धतीची त्या ठिकाणी सेवा दिली, आज ही हॉल पहिले 6-6 महिने बुक असतो. क्या बात आहे. हा म्हणजे साई मंगलमला लग्न करणं ही एक प्रतिष्ठेची बाब झाली त्या भागातल्या, म्हणजे 2-3 जिल्ह्यातल्या लोकांची. म्हणजे तिथं म्हणजे एकदा लग्न ठरलं की पहिलं तिथं जाऊन पहिलं बुकिंग करतात, तिथून फोन येऊन लोक, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. इतकं ते झालं. मग तर हॉलमुळे आम्हाला रूमची गरज भासली, आणि मग तिथं खरं तर चांगलं चालायला लागलं म्हणण्यापेक्षा काही प्रॉब्लेम्स आले. बघा जीवन हे कसं असतंय, खाचखळगी असतं, अप अँड डाऊन्स असतं ना. आणि इकडं कार्यालयाची इमारत झाली, हॉटेलची इमारत झाली, आणि गाड्या आत याच्या थांबायच्या, बाहेर जायच्या, आत याच्या थांबायच्या. अरे म्हटलं हे काय झालं आता नवीन, काय कळणं झालंय. आणि मग आम्ही काही गाड्यांना थांबवलं आणि विचारलं काय आहे. तर लोकांना वाटायला लागलं अरे हे एवढं मोठं हॉटेल हायवेला, महाग असेल काय, लवकर मिळेल का नाही, ह्या वस्तू आपल्याला काय थोडंफार पाहिजे ते मिळेल, म्हणजे असं काहीतरी ते परसेप्शन लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं. आणि मग आम्ही असं ठरवलं की आता काहीतरी याचा उपाय केला पाहिजे, म्हणून खाली फूड कोर्ट केलं. आणि सर तुम्हाला म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतोय की ज्या दिवशी आम्ही फूड कोर्ट आमचं चालू झालं, त्या दिवशी आमचा 360 डिग्री बिझनेस चेंज झाला. खूप म्हणजे हायवेवरची गरज लक्षात आली. मग त्याचे योग्यता असेल, स्वच्छता असेल, टॉयलेट्स असतील, सर्व्हिस असेल, म्हणजे तुम्हाला ह्या तर बेसिक गोष्टी तुम्हाला द्यायच्याच असतात, म्हणजे त्याच्याशिवाय चालतच नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर पेट्रोल पंप पण झाला त्या ठिकाणी. आणि मग हायवेवरती सर अजून एक ना, म्हणजे खूप आता गेले 20-25 वर्ष झालं आम्ही हायवेवरती बिझनेस करतोय. आणि त्यामुळे बिझनेस हायवेवरचे खूप चॅलेंजेस, म्हणजे हायवेचे ऍक्सिडेंट्स, म्हणजे अगदी माझ्या लोकांनी जाऊन गाडीतनं प्रेत काढलेले आहेत किंवा उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी हायवेला चॅलेंजेस खूप असतात. लोकांची लूटमार कधी होते, लोकांची गाडी बंद पडते, किंवा फॅमिलीचे काहीतरी हेल्थचे इश्यूज होतात, ऐन वेळी, आणि सगळे इमर्जन्सी खूप गोष्टी हायवेला करतात. तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही मदत करत असतो. त्यामुळे हायवेच्या जशा ऑपॉर्च्युनिटीज मला माहिती आहेत, तसे हायवेचे चॅलेंजेस पण माहिती आहेत, प्रॉब्लेम्स पण माहिती आहेत. आणि हे सगळं करत असताना मराठे सर एकदा आम्ही बसलो होतो आणि असं लक्षात आलं की ठीक आहे, आता माझ्याकडे येणारा सगळाच क्राऊड आहे ना, तो असं म्हणजे 5, 10, 15, 20 लाखाच्या कोटीच्या गाडीतनं येणारा, म्हणजे कारमधनं येणारा मेजॉरिटी येणारा क्राऊड आहे. परंतु हायवेवरून अजून एक जाणारा क्राऊड आहे की जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आणि ते म्हणजे ट्रक आणि ट्रक ड्रायव्हर्स. आणि आपण बघतो, आपण परदेशात सगळेच आपण फिरून आलोय, परदेशामधले असणारे रस्ते आणि तिथल्या असणाऱ्या सुखसोयी किंवा ड्रायव्हरच्या असणाऱ्या घेतली जाणारी काळजी, हे बघितलं तर आजही आपल्या देशामध्ये खूप अत्यल्प प्रमाणामध्ये आहे. आणि माननीय गडकरी साहेबांनी आज आपला देश एक खूप रस्त्यांनी या जाळ्यांनी, म्हणजे 4 लेन, 6 लेन, 8 लेन, खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये हे जाळं विस्तारलेलं आहे. आणि कम्युनिकेशन मध्ये, ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याचा प्रचंड फायदा होतो. परंतु हे होत असताना आपणाला हायवे साइड अम्युनिटीज पर्टिक्युलरली ट्रकवाल्यांसाठी भेटली तर आपल्या देशामध्ये त्या आढळत नाहीत. आजही आपला ट्रकवाला जर निघाला सर, तर तो
मुंबईवरनं निघाला तर कुठं चेन्नईला जातो, तिथून दुसरं भाडं मिळतो, कुठंतरी तो कलकत्त्याला जातो, तिथून नागपूरला येतो, तिथून अजून कुठं राजस्थानला जातो. 15 दिवस, 1 महिना, 2-2 महिने ही लोक घराच्या बाहेर असतात. आणि मग ते कुठं खातात, कुठं जेवतात, कुठं झोपतात, कुठं आंघोळ करतात. म्हणजे त्यांना अशी काही चांगली सोय मिळत नाहीये. कुठेतरी धाब्यावर थांबायचं, कुठेतरी झाडाखाली झोपायचं, किंवा एखाद्या विहिरीवर आंघोळ करायची, स्टोव काढून शिजवायचं. आता अशा बऱ्याच गोष्टी, किंवा मग कुठल्या तर साध्या ठिकाणी जेवायचं, आणि हे खूप आहे. तर आम्ही असा विचार केला, म्हणजे खरं तर ह्याच्यामध्ये स्वार्थ प्रमाण दोन्ही गोष्टी आहेत. परंतु एखादी गोष्ट बघत असताना आपल्याला लोकांची गरज ओळखणं, तुम्ही नेहमी सर सांगत असता बिझनेस करताना की नीड त्याची आहे का, ती गरज बघणं, आणि मग ती नीड असेल तरच तुम्ही ते फुलफिल करू शकता, कशा पद्धतीने करू शकता वगैरे. तर त्याच्यासाठी आम्ही ते जे तुम्ही मगाशी जे थाळीचा उल्लेख केला, महाराष्ट्रीयन थाळी, तर त्या ठिकाणी ड्रायव्हरांना चांगलं पार्किंग असेल, झोपायसाठी रूम्स असतील, खेळायसाठी काही सुखसोयी, म्हणजे तिथं कॅरम, चेस, पत्ते, टीव्ही, ह्या सगळ्या गोष्टी, मोठं टॉयलेट त्यांच्यासाठी असेल, मग मग त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला. आणि त्यानं जर माझ्याकडं डिझेल भरलं माझ्या पंपावर, तर जेवण पण त्याला फ्री. हे सगळं फ्रीच आहे, हे सगळं फ्रीच. तर म्हणजे त्याला, म्हणजे हे सर आमचं सफर मे बी एक घर अशी टॅगलाईन नाही त्याची, सफर मे बी एक घर. तर असं म्हणजे त्यांच्यासाठी ते आहे, पेट्रोल पंप आहे, मंगल कार्यालय, हॉटेल, आणि हे असा तो विस्तार आता झालेला आहे. आणि भविष्यामध्ये जे आमचं फूड कोर्ट आहे, तशा स्वरूपाचे फूड कोर्ट हायवेवरती प्रत्येक ठिकाणी साईचे असावेत, असा एक मानस आहे. हे थोडस साई बद्दल झालं. युकेस बद्दल मी अगदी थोडक्यात सांगतो, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण काही ठळक गोष्टी सांगतो. युकेची पण सुरुवात खरं सांगायचं तुम्हाला तर 99 साली 97ला जागा घेतली, एकरभर जागा घेतली. आणि आपली पूर्वीचा, तुम्हाला आता नवीन पिढीला माहिती नाही सर, पण जुन्या पिढीला जे आता 50 मध्ये आहेत किंवा 40च्या पुढचे आहेत किंवा 50, त्यांना माहिती आहे की जुना मुंबई पुणे हायवे, ज्यावेळेला एक्सप्रेस हायवे नव्हता, त्यावेळेची जी परिस्थिती आपण पाहिली, तर पनवेल ते खोपोली ह्या दरम्यान हॉटेल इंडस्ट्री खूप फ्लरिश झाली होती. 1-1 किलोमीटरला 1-1 हॉटेल, पेट्रोल पंप असं होतं. आणि तो घाट, खंडाळ्याचा घाट चढणं किंवा उतरणं हे दिव्य असायचं. 1-1 दिवस, 1-1 रात्र आपण त्याच्यामध्ये काढलेली नाही, असं सगळा प्रकार होता तो. आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आपण, आमच्या गावचे काही लोक होते, येता जाता माझे दाजी मुंबईला होते, असं लक्षात आलं की आपण तिथं एखादं रेस्टॉरंट टाकावं. आणि मुंबईचे जे अंकल्स किचन मुंबईला मलाडला खूप फेमस आहे, ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांनाही मुंबईच्या बाहेर काहीतरी करायचं होतं. त्यांनी आणि आम्ही म्हणून एकरभर जागा घेऊन एक रेस्टॉरंट सुरू केलं. 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि एक्सप्रेस हायवे सुरू झाला. बघा, म्हणजे चॅलेंजेस तर येतातच, अप अँड डाऊन हे असतातच. जर तुम्हाला पटणार नाही, ज्या दिवशी एक्सप्रेस हायवे सुरू झाला, पहिल्या दिवशी 80% धंदा बसला. 80% धंदा. बापरे. म्हणजे अशी परिस्थिती झाली की लोक म्हणली, त्यावेळेस 40-40, 50-50 वर्षाचे हॉटेल 2-3 महिन्यात बंद झाले सर. जे 40-40, 50-50 वर्ष खूप चांगला धंदा केलेले हॉटेल्स, आम्हाला म्हणले हे आले आता हे मेले. मग आमचे अंकल होते, जे अंकल्स किचनचे, त्यांचा पण खर तर खूप असा घट्ट होते ते, असं म्हणून. आणि आम्ही पण असं ठरवलं, काहीतरी देवानं विचार करून इकडे पाठवलं असेल, कुठल्या तरी एका शक्तीवर विश्वास ठेवायचा. आपण जे करतो, जे ते प्रामाणिकपणे केलं. आणि सर तुम्ही एक नेहमी सांगता, मला असं आता बरं झालं आठवलं की तुमच्या मेंटॉरिंग प्रोग्राम मध्ये मी ऐकलेलं आहे तुमच्याकडनं, कुठलाही व्यवसाय, उद्योग तुम्ही सलग 1000 दिवस केला तर तुम्हाला कोणीही त्या यशापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही, तुम्हाला ते मिळणारच. हे नंतर कळालं मला, पण त्याच्या अगोदर असं सर 3-3.5 वर्ष काढलं, पगारा दिवशी घरातले पैसे न्यावे लागले, अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही तिकडच्या हॉटेलमधून आणायचे, अंकल मुंबईच्या हॉटेलमध्ये आणायचे आणि पगार करायचे, असे 3-3.5 वर्ष काढले. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि मग लोक हॉटेल्स बंद करत होते आणि आम्ही त्या ठिकाणी 1-1 एकर जागा घेत होतो. आणि मग 2-3-4 एकर जागा झाल्यानंतर आम्ही ठरवलं, आता आपण हायवेवर अवलंबून राहायचं नाही,
मग आम्ही त्या ठिकाणी रूम्स केल्या, हॉल केला, छोटं वॉटर पार्क केलं, रेन डान्स, इंडोर आउटडोर गेम्स. मग त्या ठिकाणी पिकनिक्स व्हायला लागल्या, वेडिंग्स व्हायला लागले, छोटे मोठे फंक्शन्स व्हायला लागले, कॉन्फरन्सेस व्हायला लागल्या. आणि मग आम्हाला जो ब्रेक येऊन आला. आता कुठंतरी आता कुठंतरी जम बसलाय असं वाटलं. आणि तोपर्यंत आमचे जे अंकल होते त्यांचं थोडासा हेल्थचा इश्यू झाला. ही वॉज ऑन बेड. आणि मग त्यांनी काही दिवसांनी सांगितलं की मी बॅकआउट करतो. परत टेन्शन आलं. सर 2006-07 ची वेळ तुम्हाला माहिती असेल, आपण सगळे उद्योगामध्ये आहे. जागतिक आर्थिक मंदी होती त्या काळात. आणि त्या अनेक ते बँका आणि हे अमेरिकेत तर फार मोठं दिवाळखोरीत गेलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही 1 वर्ष हे विकायला काढलं सगळं, की आता काय आपल्याला, आता अंकल जाणार, कसं जमणार. ते म्हणले विकूया, एक तर तुम्ही घ्या. परिस्थिती घेण्यासारखी नव्हती. वर्षभर गेला. सुदैवानं तो इच्छा नव्हतीच, कारण इतकंच म्हणतो ना, एक चाइल्ड त्याला आपण बर्थ देतो आणि मग त्याला मोठं करतो आणि मग कुणाच्या तर पदरात आपण द्यायचं ते मन होत नाहीये. तसं वर्षभर गेलं, पण वर्षभर मला तो एक पिरियड मिळाला आणि त्याच्यामध्ये तयारी झाली. हॉटेल गेलंच नाही खरं सांगायचं म्हणजे, हे आम्हाला अपेक्षित होतं ना. त्या जागतिक आर्थिक मंदीमुळे ते विकलं गेलं नाही, अशी परिस्थिती आली. आणि मग ठरवलं काहीतरी एक किंमत ठरवून आम्ही मग ते सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही ते सगळं घेतलं 2008 ला. आणि तुम्ही मगाशी प्रश्न विचारला म्हणून त्याचं पूर्वी नाव अंकल्स किचन होतं. त्याला युके तिथं म्हणायचे. अंकल्स किचनची आयडेंटिटी राहण्याच्या दृष्टीनं आमचे अंकल जे होते त्यांना एक ट्राब्यूट पण म्हणून किंवा हे म्हणून आम्ही ते युकेज रिसॉर्ट असं त्या ठिकाणी केलं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मग परत थोडं आणखी जमीन घेत गेलो, वाढवत गेलो. आणि आता तर एक 3 फेज मध्ये करायचं ठरवलं. 2 फेज ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले आहेत. 1 फेज झालेला आहे. मला ऑफिशियली 5 स्टारचं प्रपोजल आपलं आता मंजूर झालेलं आहे. आता मोठं वॉटर पार्क, मोठं ऍडव्हेंचर पार्क, एक डेस्टिनेशन वेडिंगसाठी 1000 लोकांचा हॉल, 2-3-4 मोठे लॉन्स आणि आउटडोर स्पोर्ट्स, इंडोर स्पोर्ट्स, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी करतोय. आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्येच आता ह्या सगळ्या स्वप्न आहे आपलं ते साकार होईल. ग्रेट संतोष, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे असा अंगावर काटा आला होता ऐकताना हे सगळं. आणि जबरदस्त प्रवास आहे. सो ओव्हर टू राजेंद्र, मला असं वाटतं काही बरेच मित्र आले. पहिला आपल्या मित्रांचं स्वागत कर. पहिलं बरेच मित्र. प्लीज हा तू कर आणि मग पुढचा प्रश्न घे. गिरीश सावंत आलेले आहेत, जयेश वर्तक आलेले आहेत, शिवाजी अहिरे आपले नाशिकवरून आहेत, अनघा आमच्या शाळेतली मैत्रीण, सुरेश करवीर, परेश हनुमंते बघतायत. बऱ्याच लोकांनी प्रश्न पण विचारलेत, पण आय थिंक मी प्रश्न नंतर घेतो. काही 1-2 श्रीकांत माने साहेबांनी पण चॅलेंजेस बद्दल विचारलंय. बऱ्याच लोकांना बरंच काही विचारायचं आहे संतोषजी, पण मी ते आता प्रश्न घेत नाही, कारण का बरेच लोक आहेत. झाकीर मंसुरी आहेत नाशिकवरून, अतुल निवर्गी आहेत, विशाल कांबळे आहेत, गिरीश सावंत आहेत, सुनील सहस्त्रबुद्धे आहेत, विजय बाजीराव चव्हाण आहे, साई इंटरनॅशनल येलूर, इथे बेस्ट फास्ट फूड मिळते. तुमचे बरेच चाहते पण इथे आहेत. माझे नाही, माझ्या व्यवसायाचे असतील. आता मी महत्वाचा प्रश्न, येल्लूर सारख्या गावात तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आय थिंक येल्लूरला जमीन तुमची स्वतःची होती, हायवेला लागून होती. त्यामुळे जमिनीला पैसे कदाचित लावायला लागले नसावेत, किंवा ती जॉईंट प्रॉपर्टी असावं किंवा काहीतरी त्या, पण बाकीचे पैसे लागले. मग ते बाजूला वेडिंग हॉल बांधण्यासाठी असेल किंवा सुरुवातीचे पैसे कसे उभे केले. आणि हॉटेल इंडस्ट्रीला नेहमी ही कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री आहे. आणि मग तो युके रिसॉर्ट असेल, साई इंटरनॅशनल असेल, आणि त्या वेळेला फायनान्स कसा उभा केला. अतिशय महत्वाचा आणि खूप गरजेचा प्रश्न आहे. कारण आज आता अशी इतकी लोक मराठी उद्योजक खूप लोक आजकाल वळतायत आणि प्रत्येकाला हा भेडसावणारा प्रश्न आहे. पण खरं सांगू सर, तुम्ही मगाशी जी स्टोरी आपण सांगितली, म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की
म्हणजे साई इंटरनॅशनलचे असून दे किंवा युकेज रिसॉर्टचे असून दे, सुरुवात ज्या पद्धतीने केली होती, म्हणजे कुठलीही गोष्ट आम्ही ना पूर्ण तयार केली आणि नंतर चालवायला लागलो असं एकदाही झालं नाही. सुरुवात धाब्यापासून केली, 3-3.5 वर्ष चालवली. आता आता चांगली शेती होती, माझे दाजी मुंबईला होते, म्हणजे असं मी म्हणणार नाही की फार गरीब परिस्थिती होती आणि त्याच्यातून काहीतरी खूप केलं वगैरे, असं काही नाहीये. चांगली परिस्थिती होती. दाजी माझे मुंबईला सर्व्हिस करत होते, शेती होती गावाकडची, आणि त्यामुळे सुरुवातीचं कॅपिटल होतं. परंतु तुम्ही जसं कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस म्हणताय ना, तर हे जे मोठ्या प्रमाणात कॅपिटल मिळालेलं बिझनेस सुरुवातीला 3.5 वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये केलं, झोपडीमध्ये केलं. त्याच्यातून 4 पैसे मिळवून किंवा अजून बँकेतून, राजाराम बापू सहकारी बँक आहे त्यांच्याकडून काही पैसे घेऊन मग आम्ही हॉटेल चालू केलं. सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट किती होती? सुरुवातीची हार्डली 10-15 लाख रुपयाची असेल. कारण जमीन तुम्ही म्हटल्या, आमच्या बाजूची होती जमीन, त्यांना ती देऊन आम्ही घेतली जमीन. त्या काळात म्हणजे तर तिथं कोरडू उगवायची, म्हणजे तिथं पानस्थळ पण नव्हती सर. म्हणजे अशी परिस्थिती होती की ते माझं गाव तिथून आत 2 किलोमीटर आहे, तिथं मी एकटा रात्री मी त्या ठिकाणी झोपायचो. म्हणजे तसं काही हे नाहीये. आणि मग त्याच्यातून मग हॉटेल सुरू केलं, म्हणजे रेस्टॉरंट आणि हे. त्याच्यातून परत ते 3-3.5 वर्ष चालवल्यानंतर कार्यालय सुरू केलं. कार्यालय 2-3 वर्ष चालवल्यानंतर परत रूम सुरू केल्या. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर आम्ही फूड कोर्ट चालू केलं. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर पेट्रोल पंप सुरू केला. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर ते ह्यांच्यासाठीचा धाबा सुरू केला, हॉटेल ट्रकवाल्यांसाठी. ती जी डेव्हलपमेंट आहे एका वेळेला केली नाही, गेल्या 25-27 वर्षातली डेव्हलपमेंट आहे सर. आणि हे धंद्यातला पैसा धंद्यातच आम्ही टाकत गेलो. आणि इव्हन खोपोलीलाही तेच झालं. सुरुवातीला फक्त आणि फक्त रेस्टॉरंट होतं, अंकल पार्टनर होते. मग रेस्टॉरंट मधून रेस्टॉरंटची काय फजिती झाली तुम्ही बघितली. आणि मग अपना बँक, आजही अपना बँकेचे माझ्यावर खूप उपकार आहेत. चाळके साहेबांचं कधीही भेटलं तर मी त्यांना त्यांच्या पाया पडून त्यांना नमस्कार करतो. कारण त्या लोकांनी सुरुवातीच्या काळात जी मदत केली, काहीही नसताना केवळ जमिनीला तारण ठेवून त्या ठिकाणी दिलेले पैसे. आणि मग तिथं रूम्स घेतल्या आणि सुदैवानं त्या रूम्स माझ्या झाल्या. आणि त्यावेळेलाच तिथं 1-2 मोठ्या कंपन्या आल्या स्टील इंडस्ट्री मधल्या, आणि त्यांचा मला 2-3 वर्ष कंटिन्युअस बिझनेस मिळाला. आणि ते हळूहळू लोन फेडत गेलो. आणि मग ते एकदा झाल्यानंतर मग आम्ही वॉटर पार्क आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितल्यानंतर फक्त थोडी जमीन घेत गेलो त्याच्यातून. म्हणजे 2097ला सुरू केलेली जमीन आम्ही 2013-14 पर्यंत घेतच होतो. थोडी अर्धा एकर 1 एकर मिळेल तशी आम्ही घेत गेलो. आणि आजही मला अजून पैशाची गरज आहे. आताचा 2017 नंतर हॉटेल इंडस्ट्रीची तशी जसे नोटबंदी झाली, परत मंदी आली, परत रिअल इस्टेटची बोला ना, तशी रिअल इस्टेटची वाट लागली. रिअल इस्टेटची वाट लागली. या सगळ्या गोष्टी झाल्या ना सर. इम्पॅक्ट तर आहेच ना. 1.5-2 वर्ष तर हायवेवरची दारूबंदी होती आमच्याकडे, त्याचे खूप दुष्परिणाम झाले. आणि त्यातून कुठं तर सावरते तोपर्यंत कोरोना आला. म्हणजे आता हा किती दिवस राहणार आहे हेही माहिती नाहीये. तर म्हणजे आणि संतोष तुम्ही आता करोनाच्या विषयावरच आलेला आहात, तर आपण परत त्या विषयावरती जरा डिटेलमध्ये, कारण बरेचसे लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जर का अजूनपर्यंत हे पॉडकास्ट शेअर केलं नसेल तर कृपया शेअर करा. तुमच्या उद्योजक मित्रांपर्यंत संतोष सरांचे विचार जास्तीत जास्त पोहोचवा, कारण ते ज्या पद्धतीने काम करतायत इट इज जस्ट फॅन्टॅस्टिक. सो तुमच्या त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये बाजूला एक शेअर बटन आहे, ते शेअर बटन दाबलं तर तुम्हाला अनेकांबरोबर शेअर करता येईल आणि आम्हालाही दिसेल की तुम्ही शेअरर आहात. संतोष, मला असं म्हणायचं आहे की कोविड काळामध्ये हे मार्चच्या आसपास अचानक 24 मार्चला अचानक लॉकडाऊन झालं. तुमचा सगळा जो एवढा मोठा सगळा व्याप, हॉटेल, त्याचं सामान, त्याची इन्व्हेंटरी, माणसं, हे सगळं तिथे होतं आणि अचानक बंद करायला लागलं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं 10 ते 12 महिने जवळजवळ सगळं बंदच होतं. तर हा जरा प्रवास आणि या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवलं, माणसांना कसं सांभाळलं, हे सगळं जरा सांगा ना.
नाही, खरंच खूप चॅलेंजिंग काळ आहे. आजही चॅलेंजिंग काळ आहे खरं तर हॉटेल इंडस्ट्रीसाठी. आपण संपूर्ण देशाची किंवा जगाचा जर परीघ बघितला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा, तर मोठा वर्स्ट अफेक्टेड हिट झालेली इंडस्ट्री म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं. आणि ही इंडस्ट्री खरं तर अशी एक लक्झरियस आहे, असं एक कुठंतरी पर्यटन किंवा आदरातिथ्य व्यवसाय हे कुठंतरी असल्यामुळं शासनाची किंवाच ह्याला त्या इतर इंडस्ट्रीला सिक युनिट्सला वगैरे काही ना काहीतरी गोष्टी मिळतात, तशा ह्या इंडस्ट्रीला मिळत नाहीयेत. परंतु लॉकडाऊन झाला आणि पहिल्या लॉकडाऊन मध्ये तर जवळपास 3-3.5 महिने आपण पूर्ण बंद होतो आणि नंतर अनलॉक सुरू झाला. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी सुरू होणारी इंडस्ट्री ही हॉटेल इंडस्ट्री होती. 8-9 जुलैला काहीतर आम्हाला परवानगी मिळाली, ते पण फक्त रूम साठी परवानगी मिळाली. परंतु ना त्याच्या अगोदर थोडस मी कारण ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी गावी होतो. गाव म्हणजे शेती केली म्हणणार नाही, आपल्या हौसेने शेतात जायचो भावाबरोबर आणि वगैरे. परंतु त्या काळामध्ये आदरणीय परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजींनी आमच्या 25 मार्च पासूनच, पाडवा होता मला माहिती आहे, त्या दिवसापासूनच दररोज 1 तास 1.5 तास स्वामीजी लोकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दररोज लोकांच्या भेटीला झूम आणि ह्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून यायचे आणि ते आम्ही ऐकायचो. अनेक असे दुसरे वेबिनार वगैरे ऐकायचो आणि मला त्याच्यातून असं सुचलं की हॉटेल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्टेड आहे. सगळी लोक भेटायची, बोलायची, इतकी निगेटिव्हिटी मला स्वतःला निगेटिव्ह ऐकायला आयुष्यात कधी आवडत नाही. आणि हे असं हे जर असं चालू झालं तर फार भयानक परिस्थिती होईल. आणि म्हणून म्हणजे एक 10 रिसॉर्ट म्हणून आम्ही गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या डेस्टिनेशन 10 रिसॉर्ट ओनर्स आम्ही एकत्रित येऊन आम्ही एकमेकाला मदत करायची. खरं तर तुम्ही सर नेहमी सांगत असता, आजचा जमाना हा कॉम्पिटिशनचा नाही, कोलॅबरेशनचा जमाना आहे. हे नेहमी आपण सांगता आणि हे नेहमी तुमचे वाक्य आमच्या म्हणजे केवळ ऐकत नाही तर ते डोक्यात राहतात आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आम्ही सगळे एकत्रित येऊन काम करतोय. आणि मग ते सगळे आम्ही एकत्रित आलो आणि एक त्याच्यासाठीचे एक्सपर्ट्स बोलवून की कोविड नंतरच्या जगामध्ये किंवा खरं सांगू का, हे नवीन जग आता जन्माला आले किंवा गेल्या 1.5 वर्षात ते जन्माला येऊ घातलं होतं, आता तर ते जन्माला आलंय. म्हणून प्रत्येक उद्योग, कुठल्याही स्वरूपाचा उद्योग असून दे, व्यवसाय असून दे, तुम्ही नोकरी करत असला तर त्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जर बदलला नाही, तर जुन्याच पद्धतीनं तुम्ही जर त्या गोष्टी परत करू लागला तर तुम्ही येणाऱ्या काळात टिकणार नाही. हे सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाला आतून बदलायला पाहिजे. आणि म्हणून असं वाटलं की अशा विचाराची, सकारात्मक विचाराची ह्या इंडस्ट्रीतले जे एक्सपर्ट्स आहेत अशा लोकांना आपण एकत्रित करावं आणि त्याच्यातून आपण कशा पद्धतीने ह्याच्यात सावरायला पाहिजे, बिझनेस कसा बदलतोय. मग ते स्वच्छतेच्या बाबतीत असेल, कॉस्ट, आता आम्ही ना चांगले पैसे यायचे, तुम्हाला खरं सांगतो, मोठी मोठी हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, त्यामुळे आम्ही ना कॉस्टवर फार लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे चालतं, पण त्या आमच्या त्या ह्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग सेशन झालं ना, अगदी त्यांनी लिंबूपासून, लिंबू तुम्ही किती ग्रॅमचा लिंबू आणला पाहिजे म्हणजे त्याच्यातून किती मिली तुम्हाला हे मिळेल आणि त्याचं ते कॅल्क्युलेशन, अशा खूप साऱ्या गोष्टीचा. कारण ना धंदा ज्यावेळेला आपल्याला येत असतो, सगळ्यांसाठी आहे, कुठलाही धंदा ज्यावेळेला चांगला चालत असतो, येत असतो त्यावेळेला ना खूप बारीक सारी गोष्टींच्यावर लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नसतो. आणि खरं आहे ना, आपण ऑपरेशन मध्ये इतकं गुंतो ना, हे मराठी उद्योजकांचं किंवा हिंदुस्थानातल्या उद्योजकांचं R&D पेक्षा ऑपरेशन वरती एवढं लक्ष असतं की R&D आपल्या देशामध्ये सरकार पण खर्च करत नाही आणि कंपन्या पण खर्च करत नाही. आपल्यासारखे छोटे मोठे उद्योग तर कुठे त्याच्याकडे बघत बसणार आहेत. पण हे चुकीचं आहे. त्याला खूप चांगला वेळ मिळाला ह्या सगळ्या काळामध्ये आणि ते जे वेबिनार झाले सलग 2-4 महिने, आणि त्याच्यामध्ये केवळ महाराष्ट्रातील नाहीत, केवळ मराठी नाहीत, देशातले आणि परदेशातले, अगदी मला माहिती आहे ऑस्ट्रेलियामधून, दुबईमधून, सिंगापूरमधून सुद्धा लोकांनी मला पहिलं मी सर ते मराठीमध्ये केलं, परत आपला घेऊन गेलं. आपल्याला काय माहिती एवढं मोठं त्याचं हे होणार आहे. आणि मजा म्हणजे पहिलं लेक्चर मी सगळं मराठीत केलं आणि ते प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यातनं खूप सारे ह्या व्हाय आर यू टॉकिंग इन मराठी, व्हाय वी आर हिअर, वी डोंट अंडरस्टँड, लोक लागले ओरडायला. मग दुसरं सेशन हिंदी आणि इंग्लिश मध्ये केलं
आणि ते इतकं फैलावलं ना, म्हणजे आपलं बघून नंतर मोठ्या मोठ्या असोसिएशननी सुरू केलं. म्हणजे इतकी चांगली लोकांना त्याची म्हणजे कारण ना एवढी निगेटिव्हिटी झाली, सगळं लोक प्रत्येक जण बोलताना आता काय करायचं, ह्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. अरे पण ह्याच्या व्यतिरिक्त बिझनेस मध्ये कशा पद्धतीने बघायला पाहिजे ना, हे सगळं येऊन तज्ञांनी सांगितलं आणि चांगला त्याचा फायदा झाला. आणि मग ज्यावेळेला आम्ही ओपन केलं, खरं तर तुम्ही आता स्टाफ बद्दल पण किती बोलला. दिवसांनी ओपन केलं? किती दिवसांनी ओपन केलं? 111 दिवसांनी केलं. मी तर 111 दिवसांनी ओपन केलं सर. हो हो 111 दिवसांनी ओपन केलं. आणि मग पहिले 2-3 महिने तर सगळा स्टाफ माझा थांबवला. माझ्या स्टाफ रूम मध्ये बऱ्याच लोक आपण बघितलं की लोक भीतीनं सोडून गेले, चालत गेले, की शेकडो मैल चालत लोक गेले ते आपण बघितलेली होती. परंतु मी गावी होतो, इकडे सगळा स्टाफ होता कोकुलीला, आणि त्या लोकांनी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत 3 महिने कोणी खाणं, जेवण, राहणं, आपण तर सगळ्या 4 भिंतीच्या आत कोंडून घेतलेले होतो. ते 14 एकर मध्ये मस्त फिरत होते, खेळत होते, जरूर खाणं पिणं सगळं व्यवस्थित त्यांचं चालू होतं. पण त्यांच्या घरच्यांना खूप काळजी लागलेली होती, कारण महाराष्ट्रामध्ये त्याचा स्प्रेड प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि नंतर ते पण जोपर्यंत मी त्यांना जावा म्हटलं नाही तोपर्यंत म्हटलं एकही माणूस गेला नाही. मला खरोखर स्टाफचं धन्यवाद मानायचं आहे की इतका विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. आणि नंतर ते गेले, नंतर काही दिवसांनी आले, आणताना सुद्धा खूप कसरती करायला लागल्या, कारण ट्रेन मिळत नव्हत्या, खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागल्या. आले आणि आज जे 9 जुलैला माझं 20 ला सुरू झालं ते आज तागायत एकही दिवस, म्हणजे मधले काही दिवस सगळ्या गोष्टी ओपन होत्या, त्याच्यानंतर परत आता मार्च मध्ये लॉकडाऊन झाला, पण आमच्या रूम्स अलाउड होत्या आणि त्यामुळं थोडस माझा बिझनेस चालला असं मला वाटतंय या सगळ्या काळामध्ये. तर हा काळ खरंच म्हणजे खूप काही शिकून, ह्यात जर आपण शिकलो नाही ना तर प्रॉब्लेम आहे सर. म्हणजे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मधले सगळं साफसफाई असावी, सगळं चकाचक. आपण 5 स्टार मध्ये गेलो, चांगल्या हॉटेलमध्ये चकाचक असतं ना, चकाचक ही गरज आहेच, पण त्याबरोबर नुसतं क्लीन नाही तर क्लिनिकली क्लीन हे लक्षात आलं पाहिजे. तुम्ही कुठले प्रॉडक्ट्स वापरता, कशा पद्धतीने ते साफ करता, किंवा कसं तुम्ही हायजीन मेंटेन करता. आणि मला वाटतंय ना आज ही जे तुम्ही 22-23 एप्रिल 2020 ला जो लॉकडाऊन झाला त्यानंतर आज तागायत असे कित्येक शेकडो हॉटेल आहेत की जे आज तागायत सुरू नाही झालेली. काही हॉटेल तर कायमचे बंद पडले. रेंटवर असणाऱ्या प्रॉपर्टी किंवा लोनवर असणारे हॉटेल्स लिटरली म्हणजे आज काय परिस्थिती आहे सांगण्यासारखी नाहीये. परंतु म्हणजे जो काही मी आतापर्यंत सेवा दिली, आणि म्हणजे पहिले जसं तुम्ही मगाशी ह्याचा उल्लेख केलात, टॉयलेटचा उल्लेख केलात, हायजीन ही म्हणजे माझे दाजी आहेत ना, दाजींचं म्हणजे ही जी माझ्यासारख्या खेडेगावातल्या मुलाला मोल्ड करणं, माझ्यामध्ये चांगली विनम्रता यावी, चांगलं लोकांशी चांगलं बोलावं, चांगलं वागावं, प्रेमानं कसं राहायचं, ह्या सगळ्या क्वालिटी माझ्यामध्ये येण्यासाठी अहोरात्र त्यांनी मेहनत घेतली आणि आजही ते मेहनत घेतात. आणि त्यांचं एवढं प्रचंड लक्ष ह्या स्वच्छतेकडे असतं की आमचं कदाचित थोडंफार दुर्लक्ष होईल पण त्यांचं कधी दुर्लक्ष होत नाहीये. आणि म्हणून ह्या स्वच्छतेची आमची पोच पावती म्हणून मला वाटतंय आज माझ्याकडे बुकिंग येत आहेत. एकही दिवस 9 जवळपास आता उद्या आज 6 तारीख आहे ना, 9 तारखेला पूर्ण 1 वर्ष होईल. एकही दिवस माझं हॉटेल बंद नाहीये. त्याचं कारण आता लोक हायजिनिक किंवा क्लिनिकली किंवा ह्याला खूप असं हेल्थ कॉन्शियस म्हणूया आपण, हेल्थ कॉन्शियस खूप झालेले आहेत. हेल्थ मध्ये हायजीन पण आलं आणि फूड पण आलं. ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच खूप महत्वाच्या आहेत. आणि मग जे काही आता कोविड नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे सर्व्हिस असेल वगैरे वगैरे, आणि आलं खूप प्रॉपर्टी सुद्धा मेंटेन करायला सर प्रचंड रुपया मिळवला नाही मी, पण मेंटेन ठेवलं एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो ह्या काळामध्ये. येस राजेंद्र. पाटील साहेब, हॉटेल इंडस्ट्रीचे चॅलेंज तुम्ही भरपूर सांगितले. आणखीन एक मोठा चॅलेंज आहे तो म्हणजे स्टाफचं कोचिंग म्हणजे याचा कुक पळून नये, त्याचा कुक पळून नये, त्याचा वेटर पळव, त्याचा तो मॅनेजर आहे त्यालाच घेऊन जा, त्याचा जो सप्लायर आहे त्याला हे कर. आणि यामध्ये हॉटेल इंडस्ट्रीचं फार नुकसान किंवा एकमेकाची
कुरघोडी किंवा काही किंवा स्टाफ सुद्धा स्वतःहून कधी कधी फार हे करतो. तर हे जे आहे, कारण का इथे आपले बरेच व्यावसायिक मित्र आहेत आणि त्यांना सुद्धा हा मोठा प्रश्न असतो की माणसं टिकव. तुम्ही एक मगाशी म्हटलं की माझी सगळीच्या सगळी माणसं कोविड असो किंवा काही असो मला सोडून कधी गेली नाहीत. हे वाक्य धरून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की तुम्ही तुमची माणसं दुसऱ्याने पोचिंग करू नये किंवा दुसरा फोडून घेऊन जाऊ नये म्हणून काय काय करतात ते आमच्या मित्रांना जरा सांगा. हा विचारच चुकीचा आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, माझा याच्या विश्वासच नाही. म्हणजे माझ्याकडे जी लोक आहेत ना, म्हणजे हॉटेल इंडस्ट्री तुम्ही सांगता ही सत्य परिस्थिती आहे, 100% सत्य परिस्थिती. मी परिस्थिती नाकारत नाहीये, पण हा विचार बरोबर नाही माझं असं मत आहे. कारण माझ्याकडे जो साई इंटरनॅशनलला असेल किंवा युकेज रिसॉर्टला असेल, जो काही स्टाफ आहे 70% स्टाफ माझा जवळपास 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापासूनचा आहे. ते मला पहिले या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहित आहे सर, की मी स्वतः जर कोण माझ्या आजूबाजूच्या हॉटेलमध्ये एखादा काम करत असेल आणि माझ्याकडे काम मागायला आला तर मी त्याला बिलकुल ठेवत नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल. ते पण माझंच हॉटेल आहे, ते माझ्या भावाचं हॉटेल आहे, तू तिथं कर, तुला काय अडचण आहे सांग, मी त्याशी बोलतो. हे पहिल्या दिवसापासून पाळलंय मी. म्हणजे बाजूच्या हॉटेलवाल्याचा गॅस संपला तर तो माझ्याकडनं घेऊन जातो, मी कधी नाही म्हणत नाही त्याला. हे आहे ना, ही वृत्ती आपण प्रत्येकानं, म्हणजे हे कोणत्याही तुम्ही धंद्यामध्ये असा, ह्या काही प्रिन्सिपल्स आहेत, त्या प्रिन्सिपल तुम्ही पाळलेच पाहिजेत, ह्या मताचा मी आहे. आणि ज्याला जायचं आहे ना, मी तर माझी मुलं आज तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे एक पूर्वी एसपी होते प्रकाश पवार साहेब म्हणून, 99 साली रायगडला एसपी होते. आणि त्या भागात आले की चांगलं हॉटेल म्हणून त्या ठिकाणी ते यायचे. माझी त्या निमित्तानं एक मराठी पोरग काहीतरी करते म्हणून ओळख झाली. माझे त्यांचे ऋणानुबंध आजही आहेत. आणि ते एकदा लंडनमध्ये त्यांच्या कामाच्या निमित्ताने एकदा गेलेले होते. एका रेस्टॉरंटमध्ये त्यांना एक ओळखीचा वेटर आला आणि त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, सर मी तुम्हाला ओळखतो. ते पण आश्चर्यचकित झाले, कसं ओळखता? तर तुम्ही आमच्या अंकल्स किचन मध्ये तुम्ही यायचा, त्यावेळेला मी तुम्हाला सर्व्हिस द्यायची. त्यांचा मला तिथून फोन आला, अरे संतोष माणूस मला तिथं भेटला. सर मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं जर एखादा कोणाला जात असेल तो आणि त्याचं जर त्याच्यामध्ये भलं होत असेल तर मी स्वतःहून त्याला कुठंतरी पाठवतो किंवा त्याला जायचं असेल तर प्रोत्साहन देतो. कारण प्रत्येकाला हक्क आहे ना, तो त्याला त्याच्या टॅलेंट प्रमाणे, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला कुठंतरी ते मिळालं पाहिजे. जर एखादा जात असेल तर मी त्याला लिटरली खुशीनं पाठवतो. आज ही बाहेर गेलेली लोक, म्हणजे जे काय मला सोडून गेलेले आहेत ते माझ्या संपर्कामध्ये आहेत, ते येत आहेत, ते नवीन पोरांना माझ्याकडे अजून पाठवत आहेत. मी आजची गोष्ट सांगतो, आज माझ्याकडे एक लॉकडाऊन मध्ये तो मुलगा गावाला गेला तर तो आला नाही आणि आता तो कुठेतरी मेट्रोच्या कामावर कुठेतरी इथं लागलाय बॉम्बेत. मला काल फोन आला, सर मी इथं आहे पण मला आता तिकडे जायचंय, पण मला ह्याच्याकडनं पैसे घेतले. मी आज त्याला दुपारी त्याला पैसे देऊन आलो, ते आता उद्या देऊन ते तिकडे जाईल. म्हणजे लोक सोडून गेलेली सुद्धा माझ्याकडे येतात. त्याचं कारण सर, एक कसली बॉसगिरी माझ्याकडे कधी नसते. मी त्यांना स्पष्ट सांगतो, तुमचं हे तुमचं आहे म्हणून तुम्ही करा. कारण काय आहे सर माहित आहे, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ओनरशिप जर नसेल ना, ओनरशिप इन द सेन्स की हे माझं हॉटेल आहे असं माझ्या प्रत्येक तिथं काम करणाऱ्या व्यक्तीला जर वाटत नसेल ना, तो तशी सर्व्हिस पण देणार नाही. मी मगाशी आपल्याला ज्या पद्धतीने बोललो की आम्ही गेस्ट म्हणतो, आणि ज्यावेळेला घरामध्ये ते गेस्ट आपले येतात, ते घरासारखी त्यांना त्या ठिकाणी जर वागणूक मिळाली, सर्व्हिस मिळाली, पण ते केव्हा होऊ शकेल, त्याच्या आतून कुठेतरी त्याची ओनरशिप पाहिजे. हा माझ्या घरी आलेला माणूस, मी तर तेच सांगतो, तुझ्या घरी आलेल्या माणसाची कशी तू काळजी घेत असशील तशी आपण त्या ठिकाणी काळजी घेतो. आणि म्हणून मला वाटतंय की ह्या गोष्टी सत्य जरी असल्या तरी कुठं ना कुठं आपणही कारणीभूत असतो सर ह्या गोष्टींना. ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे असतात, आपण हे करत असतो. आणि हे आहेच ना, जे करतात ते भरायला लागतंच तुम्हाला. संतोष, हे ना आज आता ऐकताना खूप चांगलं वाटतंय, पण हे प्रॅक्टिकली हे कल्चर डेव्हलप कसं करायचं?
ह्याच्यासाठी ना आता मला माहिती नाही, म्हणजे आता आपण तिकडे या विषयाकडे सुरुवातीला गेलो नाही. मी सर सुरुवातीला स्पर्धा परीक्षा द्यायचो, म्हणजे IAS साठी, UPSC साठी, MPSC साठी मी माझ्या आयुष्यातली 5-6 वर्ष घालवलेली आहे, त्याचा मी अभ्यास केलेला आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की मलाही अधिकारी व्हायचं होतं आणि लोकांची सेवा करायची होती, ती मला संधी मिळाली नाही. आणि तो जो मी काय अभ्यास त्या सगळ्या काळामध्ये केला, आणि सर आज दुःख वाटतंय, माझ्या डोळ्यात अश्रू पण येतील. कालच एक 24 वर्षाच्या मुलानं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्याचा रिझल्ट आला नाही, शासनाच्या ह्या बेजबाबदार धोरणांच्या लवकर त्याचे रिझल्ट लागले नाही, त्यानं आत्महत्या केली. मला या ठिकाणी असणाऱ्या सगळ्यांना सांगायचं आहे, बाबांनो, आत्महत्या करणं वगैरे ह्या गोष्टीचा विचार सुद्धा मनामध्ये आला नाही पाहिजे. काय एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणजे आयुष्य संपलं का? ह्या आयुष्यामध्ये करण्यासारख्या किती मोठ्या गोष्टी आहेत, किती गोष्टी आहेत. म्हणजे खरं तर मला ह्याच्यामध्ये लौकिक अर्थानं यश स्पर्धा परीक्षेमध्ये मिळालं नसलं तर आज कुठंतरी माझ्या जीवनामध्ये थोडंफार जे काही यश मिळालंय त्या यशाचं श्रेय मला त्या स्पर्धा परीक्षांच्या काळात मी केलेल्या मला अभ्यासाला मला द्यावं वाटतं. त्यावेळेस जो आम्ही समाजाचा सगळ्या अँगलनी अभ्यास करतो, मग त्याचा इतिहास असेल, त्याचा भूगोल असेल, आपली पॉलिटिकल सिस्टम असेल, एन्व्हायरमेंट असेल, मेंटल ॲबिलिटी असेल, किंवा एखादा प्रसंग निर्माण झाला तर तुम्ही कशा पद्धतीनं ते सोडवण्यासाठी विचार करणार असेल, ह्या सगळ्याचा माझ्यावर खरोखर परिणाम माझ्यावर झालेला आहे. माझ्या दाजींच्या वागण्याचा, बोलण्याचा, त्यांच्या कामाचा माझ्यावर परिणाम झालेला आहे. आणि मग ती कल्चर एवढं भिनलंय आमच्या अंगामध्ये. आणि हे प्रत्येक सर हे कल्चर आपण मगापासून म्हणतोय ना, हे कल्चर कुठं बाजारात विकत मिळत नाही, कोण तर येऊन तुम्हाला शिकवू शकत नाही. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर पर्सनॅलिटी. आणि तुमच्याकडे बघून तुमची लोक शिकत असतात. तुम्ही रिसॉर्टमध्ये जर असाल किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये जर असाल तर तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये असताना तुम्ही कसं वागता ते तुमचा स्टाफ बघत असतो. ते 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 त्याचं अनुकरण तो करत, चांगलं वागत असला तर चांगलं अनुकरण करेन, वाईट वागत असला तर वाईट अनुकरण करेन. समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर आम्हाला तर लोकांना ओळखायला येणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी एक असतात माणूस एखादा चालत जरी आला तर ते किती पाण्यात आहे आम्हाला कळतं. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी, आणि व्यसन कुठलंही, म्हणजे माझ्या आयुष्यात कधी मी दारू पिलो नाही, तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट ओढली नाही, किंवा बाकीचे कुठले नाद छंद केले नाहीत. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे ना कुठं, म्हणजे मला माझ्याकडे पण एकही माणूस असा, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तर सगळे दारुडी लोक भरपूर भेटतील तुम्हाला, म्हणजे काम करणारे पण आणि मालक पण. पण सुदैवानं माझ्याकडे असे कोण नाही. त्याचं कारण काय आहे माहिती आहे, माझं त्यांचं जमतच नाही. एखादा चुकीचा माणूस आला ना 2-3 महिन्यात आपोआप बाहेर जातो तो. म्हणजे हे पार्ट अँड पार्सल आहे. म्हणजे माणूस चुकीचा राहू शकत नाही सर. तर त्याला तो तिथं काय सर स्वतःला वेगळा समजतो. मग अरे हे तर काय आपलं काय उपयोग नाहीये, असा ही वेगळी माणसं आहेत. कल्चर अशी तुम्हाला भिनवावी लागते लोकांच्या मध्ये. खूप कल्चर, आणि हा खूप दिवस जाणणे केले पाहिजे, त्याशिवाय होत नाही ते. आणि असं नुसतं बोलून होत नाही, कृतीतून होतं. आता तुमच्याशी मी बोलतोय म्हणून हे कुठं बाहेर येतंय म्हणून हे मांडतोय, परंतु हे कृतीत तुम्ही जर केलं तर, म्हणजे आपण म्हणतो ना, संतांनी सांगून ठेवलेलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि समाजामध्ये अशाच लोकांना किंमत असते की जी लोक जे बोलतात ते करतात. आज समाज उघड्या डोळ्यांनी सगळं बघत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आज हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आज सगळं रिव्ह्यूवरच चालू आहे. तुम्हाला जरा जरी तुम्ही इकडे तिकडे करायचा प्रयत्न केला तर लगेच तुमच्यावर रिव्ह्यू लोक टाकणार. त्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी कॉशियस प्रत्येक गोष्टीमध्ये. येस सर. संतोषजी, विचारायचं आहे, तुम्ही मगाचपासून दाजी दाजी मी कमीत कमी 40 ते 50 वेळा त्या माणसाला भेटावं असं इच्छा झाली. माझं दैवत आहे सर ते. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून मला तर त्या माणसाबद्दल जरा आणखीन ऐकायचं काय, आणि त्यांचा इम्पॅक्ट काय राहिला, आणि त्यांनी काय काय केलं. दाजी माझे एक मुंबईमध्ये तुमचे माझ्या बहिणीचे मिस्टर, माझ्या आम्ही महाराष्ट्रात दाजी म्हणतो, काही ठिकाणी भाऊजी म्हटलं जातं. बहिणीचे मिस्टर, माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर. आणि खरं तर काही माणसं ते काय करतात, त्यांचं नाव नाही, ते रिटायर्ड आहेत, सर्व्हिस करत होते, आता रिटायर, इंगवले त्यांचं नाव, रिटायर आहेत.
आणि रिटायर पण 10 वर्षापूर्वी झालेले आहेत, पण आज वयाच्या 17व्या वर्षी सुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ते काम उन्हात राहू शकतात, इतकं म्हणजे त्यांचं ते स्किल आहे. आणि काही लोकांना एक दैवी शक्ती मिळालेली असं आपण म्हणू शकतो. दैवी वगैरे म्हणून मी काही अंधश्रद्धाला खतपाणी घालत नाहीये, परंतु ह्या अर्थानं की कुठेतरी एक असे काही त्यांच्यामध्ये गुण असतात की त्यांची आई सुद्धा चालत पंढरपूरला जायची, त्याच्या आईचे त्यांच्यावर संस्कार झालेले आहे. त्या माणसानं कुणालाही आजपर्यंत ओरडून एक शब्द बोलला नसेल. मी जरा हायपर म्हणजे लगेच रागावला येतो, हे करतो, माझा असं आहे, तर माझा टोन पण कधी कधी त्यांना आवडत नाहीये. तर ते सातत्यानं माझे त्याच्यावर हे करतात. म्हणजे स्वच्छतेच्या अहो गेल्या 25-30 वर्षामध्ये त्यांच्या सफारी एकाच कलरची सफारी घालतात, त्यांच्या सफारीचं माप ही चेंज झालेलं नाही. माझ्या दिदीनं 25-30 वर्षापूर्वी त्या एका टेलरकडे गोरेगावच्या जाऊन त्यांनी माप दिलं असेल, ती फक्त कापड आणती शिवायला टाकते. इतके ते ज्यांचं खाणं असेल, त्यांचं जेवल्यानंतरचं ताट बघायला पाहिजे, त्यांनी रूम मधून बाहेर आल्या, बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर त्यांचं बाथरूम बघायला पाहिजे. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी नाही आहेत, हे स्वतः ते करतात तेव्हाच आम्हाला सांगू शकतात, तेव्हाच आम्ही करतो, जेव्हा आम्ही करतो तेव्हा आमचा स्टाफ करतो. म्हणजे ह्या गोष्टी इथून सुरुवात होतात. म्हणून मगाशी मी म्हटलं ना की नुसतं बोलून चालत नाही, कृतीतून ते दिसलं पाहिजे, तरच ते रुजतं. हे कल्चर ही रोजावी लागते, कल्चर बनत नाही कधी. खरंय खरंय खरंय. सो संतोष, आपण ऑलरेडी 56 मिनिटं झाली आहेत आणि आपण पहिली 10 मिनिटं इंट्रोडक्शन आम्ही जे बडबड केली ती सोडली तर जवळजवळ 46 मिनिटं तुम्ही बोलताय. आम्ही त्यातली 5 मिनिटं बोललो असू. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री मधल्या माणसाला उभारायची सवय असते हे माहिती आहे, पण बोलायची एवढी सवय असते हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला माहिती होतं खायची सवय. पण ग्रेट ग्रेट, मजा आली मजा आली मजा आली मजा. हे सगळं म्हणजे पण केवळ बिझनेस करत नाही सर मी, कारण मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त मला सामाजिक काम आहे ना, ते म्हणजे माझे काही मित्र मला असे म्हणतात की तू हॉटेलवर जातोस का, असंही मला म्हणतात काही लोक. कारण इतकं तुम्ही आता मगाशी सिद्धगिरी मठाचा उल्लेख केला, खूप मोठं काम स्वामीजींचं सिद्धगिरी मठावरती आहे. माझं भाग्य आहे की त्या ठिकाणी एक विश्वस्त म्हणून मला काम करायचं. तिथं जवळपास 350 एकर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, 1000 देशी गायी आहेत, किंवा त्या ठिकाणी आयुर्वेदिक हॉस्पिटल असेल किंवा लखपती शेती असेल, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. आणि ज्या पद्धतीनं गरीब वंचित घटकाला त्या ठिकाणी मदत केली जाते, ते एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रातलं आहे. त्या ठिकाणी मला काम करायला मिळते. मी स्पर्धा परीक्षा देत होतो, ते देत असताना आज ही एक स्पर्धा परीक्षाचं आम्ही सेंटर डॉक्टर आनंद पाटलांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा एक अधिवेशन प्रत्येक वर्षी घेतो. 40-50 हजार मुलं त्याच्यामध्ये येत असतात. किंवा माझी सांगली जिल्ह्यातले एक ऑर्गनायझेशन आम्ही सांगलीकर, मुंबईमध्ये जवळजवळ 20,000 लोकांना आम्ही त्या निमित्ताने एकत्रित आणलेलं आहे. सांगलीकर एक अशी भावकी निर्माण झालेली आहे. किंवा सॅटर्डे क्लबचा इलिट चॅप्टर, जे महाराष्ट्रीयन उद्योजक ज्यांचा टर्नओव्हर 10 कोटीपेक्षा जास्त आहे, असे आमच्यामध्ये एक इलिट चॅप्टर सॅटर्डे क्लबमध्ये आमच्या तर सगळे महाराष्ट्रीयन अनेक उद्योजक चॅप्टर्स आहेत, पण इलिट सारखा जो चॅप्टर आहे तो आज महाराष्ट्राचा उद्योजकांचा एक राजमार्गच बनलेला आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये त्याचं 3-3.5 वर्ष चेअरमन पद मला आपण लोकांनी मराठी सरांनी मला सांभाळायची आणि सगळ्यांनी मला संधी दिली. त्या निमित्तानं त्याच्यामध्ये तर मला या ठिकाणी सगळ्या उद्योजकांना, मराठी उद्योजकांचा हा कार्यक्रम मराठी असल्यामुळे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या उद्योजकाला आज वाटलं पाहिजे की मी सॅटर्डे क्लबच्या इलिटचा मेंबर झालो पाहिजे. कारण माझा ज्यांचा खरं तर मी 10 कोटीचा टर्नओव्हरचा जरी क्रायटेरिया ठेवला असला तर त्याच्यामध्ये 25, 50, 100, 200, 500 कोटीचा टर्नओव्हर काही लिमिटेड कंपन्या सुद्धा आज सॅटर्डे क्लब मध्ये मेंबर झालेले आहेत. लिमिटेड कंपन्या आहेत. ह्या एवढी मोठी लोक आज मराठी समाजाला एक असं हे शाप दिला जातो की ही लोक एकमेकाचे खेकड्यासारखे पाय ओढतात. परंतु मला सांगितलं पाहिजे की भिडे साहेबांचं जे स्वप्न होतं एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, खऱ्या अर्थानं आज हे साकार महाराष्ट्रात होतंय. आणि आम्ही केवळ एकमेकाला बिझनेस देणं ह्याच्या पुरतं इलिटमध्ये काम करत नाही, तर बिझनेसवर जे चॅलेंजेस आहेत, म्हणजे खरं तर बिझनेस येणं हे आज काय आमचं चॅलेंज नाही, परंतु जर एखाद्याचा 25 कोटी टर्नओव्हर असेल, त्याला जर 200 कोटीवर जर जायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे. मग त्याचे ऑर्गनायझेशनल चॅलेंज असतील, त्याचे लिगल चॅलेंजेस असतील, त्याला टेक्नॉलॉजिकल चॅलेंजेस असतील, किंवा
त्याला फंडचे चॅलेंजेस असतील किंवा इतर काय, तर वी हेल्प इच अदर टू ओव्हरकम दॅट चॅलेंजेस. आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला सांगत असतो. आणि आज अत्यंत सुंदर, म्हणजे मुंबईला दुसरा चॅप्टर होतोय, पुण्याला झालंय, नाशिकला होतोय, कोल्हापूरला आता होतोय. आणि ही जे काय आज, म्हणून मला सगळ्या मराठी उद्योजकांना किंवा उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही सॅटर्डे क्लिक मेंबर व्हा. मोठ्या प्रमाणामध्ये मराठी उद्योजकांना त्या ठिकाणी आज मदत होते. त्याबरोबरच सर आता शासनाच्या उच्च आणि शिक्षण तंत्रज्ञान मंत्रालयानं एक उपक्रम सुरू केलेला आहे, करिअर कट्टा. आणि त्या करिअर कट्टा शासनाची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उद्योजक बनावं किंवा व्हायचं असेल तर IAS IPS व्हावं. म्हणून करिअर कट्टा गेले जवळपास 100-125 दिवस झालं हे सातत्यानं सुरू आहे. आणि मला अभिमान आहे की सॅटर्डे क्लब त्याचा एक भाग आहे. सॅटर्डे क्लब मधला आज दररोज एक उद्योजक त्या करिअर कट्ट्यावरती जातोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचे सगळे विद्यार्थी 40-50 हजार विद्यार्थी आज त्या लोकांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि दररोज आपला एक उद्योजक जाऊन त्यांना इन्स्पायर करतोय की तुम्ही उद्योजक व्हा म्हणून. ही जी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे ती सर्व दूर आता पसरलेली आहे. आणि ह्या सगळ्याचा भाग होण्याचंही मला भाग्य मिळालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतंय की केवळ आपला उद्योग किंवा आपण पैसा मिळवणं इतपत कसलंही ध्येय असता कामा नये. ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं, ज्या समाजामुळे हे सगळं शक्य झालं, त्या समाजाचं काहीतरी देणं लागतोय, त्याच्यातून उतराई व्हायचा प्रत्येक माणसानं प्रयत्न केला पाहिजे. आणि तसा थोडाफार प्रयत्न सातत्यानं माझ्याकडून होतोय. त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे, समाधान आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आणि संतोष, मला मेसेज आलाय व्हॉट्सअप वरती. ते म्हणतात की जसं साई इंटरनॅशनलचं जेवण एकदा खाऊन पुरत नाही, तसं संतोष सरांनाही एवढ्या पुरतं भेटून चालणार नाही. परत एकदा त्यांना बोलवा. संतोष कुंड आहेत, त्यांनी मेसेज टाकलेला आहे की ते म्हणतात की आम्ही 80 वर्करना घेऊन गेलो होतो SK रिसॉर्टला. इट्स अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे खूप. असे अनेक लोकांचे मेसेजेस आहेत. प्रशांत काशीकर आहे, शिवाजी अहिर आहेत. पण मला असं वाटतं लोकांना हवं असं वाटत असतानाच थांबणं हे सगळ्यात चांगलं असतं. हो, एक्झॅक्टली. खरं तर म्हणजे आय डोंट नो, माइंड ब्लोईंग, फॅन्टॅस्टिक. आणि तुमची पॅशन, तुमची उत्साह आणि तुमचं ते जे आतून येत आहे ना सगळं, ते आम्हाला खूप जाणवलं. धबधबा होता, धबधबा जबरदस्त. थँक्यू सर. का आपण जे जीवन जगलोय तेच आता बोलायचंय काय आता. जे पोटात होतं ते ओठात आलं. दॅट्स ग्रेट. सो मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि आज इथेच थँक्यू सो मच सावंत साहेब, थँक्यू सो मच मराठे साहेब. तुम्ही एवढं, म्हणजे खरं तर मला ना हे थीमच लय आवडली. म्हणजे बिझनेस आणि बरंच काही ह्या शब्दामध्ये मला इतका आनंद वाटला ना. म्हणजे नुसतं बिझनेस नाहीये, बिझनेस बरोबर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्या मला आज आपल्याबरोबर शेअर करायला मिळाल्या, त्याचा मला खूप आनंद आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.